आली का रोशनी पूजा करू? मस्त दिसून राहिली साडी तुझ्या अंगावर. माया पसंतीची साडी होय ना हे, एक नंबर दिसन. राणी कलर तुला आवडला का नाही? हा, तू कोण अशी चुपचाप आहे? आवडली मला साडी गिडी आवडली. सगळेच जणी म्हणे चांगली दिसून राहिली म्हणून साडी. कलर गिलर चांगला दिसून राहिला म्हणे. पण मी म्हणलं तुम्ही एवढे हसून काऊन राहिले? काय झालं? तिकडे शीतल गायब आहे, तुमची बहीण गायब आहे, तुम्ही मानलेली बहीण आहे तर. आणि मला विचारून राहिले साडी आवडली का नाही आवडली तर. दिसली का शीतल, दिसली का? मला साडी विचारून राहिले, तुम्ही बहीण मानलं ना तिले शीतलले. आई बाबा दोघे जण तिले पाहून राहिले, इकडे तिकडे आपल्या पोरीले घेऊ घेऊ बाबा पाहून राहिले. आणि तुम्ही इथं घरी आहे काऊन? तुम्ही तर तिलेच बहीण मानलं. हिली शक तर नाही आला मायावर? शक ही आली. आई बी एकट्याच गेल्या, मला येऊ नाही दिलं त्यानं. मी येतो म्हटलं त्याले तर नाही म्हणे, मी दुसरी बाई सोबत जातो म्हणे, तू जाजो म्हणे नंतर. आणि मला येऊ नाही दिलं. आई ना शीतलले ड्रेस घालू नाही दिलं म्हणून तुम्ही मला हाकलून दिलं. आणि आज तुमची बहीण ते बंदीच्या बंदी गायब आहे शीतल. आणि तुम्ही मस्त हसून राहिले, घरात दिसून राहिले. मध्ये चक्कर काय चालू आहे तुमचावाला? कुठं गेली शीतल? काल रात्रीपासून गायब आहे, दिवसापासून. हाय कुठं शीतल? शीतल कुठं आहे? तुम्हाला माहित असेल म्हणून सोय वाटते. नाही नाही वा, मला कुठं माहित आहे? मी आत्ताच पाहून आलो ना तिले. रोशन सोबत गेलो होतो मी पाहिले, आत्ताच पाहून आलो. हायच तर नाही ते. कुठं गेली कुठं नाही तिची आई पाहून राहिली ना. आज संध्याकाळपर्यंत म्हणे शीतल भेटली तर बरं, नाही तर पोलीस स्टेशन मध्ये जातो म्हणे. ती आईचं नाव म्हणजे ती आईचा रिपोर्ट द्यायला, रिपोर्ट द्यायला जातो म्हणे ते नलू काकू. मला नाही माहित बा. तू काही पागल गिगल झाली का? मला माहित राहणार आहे. मला असं काऊन वाटत आहे का तुम्हाला शीतल माहित आहे कुठं आहे बा म्हणून? म्हणून ते एवढे निष्काळजी फिरून राहिले. आ फिराले मला घ्याले आले, तुम्ही घ्याले आले मला तिथं झाडाजवळ पूजा कराले. तिथं घ्याले आले मध्ये, नाही तर तुम्ही तर आले नसते. पहिले शीतलले पाहिलं असतं तुम्ही. आणि आता आल्याबरोबर घरी मला विचारून राहिले, बोलून राहिले. शीतल विषय काही विषयच नाही काढला तुम्ही. अहो तर रोशने माहित आहे का, मी पाहिलं तिले, लय पाहिलं. शेवटी थकून गेलो मी. आता तो रोशनही पाहून राहिला आणि ती तुही माये पाहून राहिली आणि ते नलू काकूही पाहून राहिली. ते काही दिसून नाही राहिली. मी थकलो. मी म्हटलं चला म्हटलं इले घेऊन येतो आणि थोडंसं जेवण खाऊन करतो म्हटलं ना, अजून पाहतो म्हटलं तिले. चहा पाहिजे तर कुठं गेली का पोट्टी? चाल बरं मला जेवायचं दे बरं. मी हात पाय धुतो आणि तिवाला हे काय तर साडी माळी बदलो आणि मला जेवायचं दे. भूक लागली जेवतो आणि मग जातो लागेल तिला अजून पाहिले. दे बरं मला जेवायचं. मला खरंच माहित नाही का शीतल? खरंच नाही माहित आहे का सूरजजी? मला असं कोण वाटते का तुम्हाला माहित आहे बा म्हणून? तुम्ही खोटे बोलता माझ्यासोबत. माझ्यासोबत खोटे बोलून राहिले तुम्ही. इले सांगितलं चहा पहिन माय बहीण तर हे लगेच जाते माझ्याजवळ सांगत सांगत चाले. हिची आई पहिलेच काल रात्रीपासून थंडी झाली, आता थंडी व्हायली. कसं करावं? सांगितलं नाही. जाऊ दे, चहा पहिन तर सांगतच नाही इले. इथं काय भरोसा तेन सांगून मायले. आणि त्या चंदा का मामीले तसंच पाहिजे. थोडा वेळ अजून मजा घ्यास लागल. नाही माहित आहे म्हणलं ना मला. नाही माहित आहे काहीच. मला कसं माहित राहणार आहे वा? मी होतो का दुपारून घरी? मी तर कामाला गेलो होतो. कामाला झाले. चल जेवण करायला दे मला. जा तुम्ही हात पाय गीत पाय धुवा आणि जेवण घ्या स्वतःच्या हातानं. मी का नाही साडी माळी बदलवतो, कपडे दुसरे घालतो आणि बाईले घेऊन येतो. बाईले घेऊन आले. बाई किती वेळची तिकडे आहे. तुम्ही मला घ्या आले आले आणि बस. बाईले सोबत आणायला पाहिजे होतं ना. आता ते 9 महिन्याच्या पोरीले गाडीवर बसता येते का रोशनी? हा, काहून मग बेकली सारखी बोलतो? त्या मायसारखीच झाली काही हो तू? काय घे तुम्ही जेवण घेऊन ये तिले. जाय घेऊन ये. तुझे बाबा तिले उन्हीत आणि फिरून राहिले त्या शीतलले पाहासाठी. जा घेऊन ये. हो कपडे बदलवतो आणि घेऊन येतो. आई बी तर नाही आहे घरी. आई तर काही गेल्या याच्याच आहे. आई कुठं आहे ना कुठं नाही तर. अहो आली ना आई. आई आली ना. आई आली. कुठं तरी गेली वाटते आई. काय माहिती शीतलले पाहायला गेली का? तो मला तर काही समजूनच नाही राहिलं. हे एवढे शांत राहिलेच नसते सूरजची. आतापर्यंत दणपण केलं असतं त्याईनं. आणि आई घरी नाही आहे, कोणीच घरी नाही आहे. कुठं गेले ना कुठं नाही तर. बाबाही घरी नाही. नलू काकू आहे का नाही? तर नलू काकूच्या घरी गेली होती मी. आता नलू काकू एकट्याच बडबड करून राहिल्या होत्या. त्या चंदा काकूला शिवा देऊन राहिल्या होत्या. मी विचारलं काय झालं बा म्हणून, तर त्या म्हणे हिनं मारलं म्हणे. बाई चंदा काकून मारलं म्हणते शीतलले. पहिले एक वेळा मारलं म्हणते, आपल्याला काही माहीतच नाही. त्याच्यानंतर ही चंदा काकून म्हणते शीतलले लय बोलली म्हणते. तिले झाले सांगितलं म्हणते, हकलून दिलं म्हणते, चिमटे घेते म्हणते. हे शोभतं काय चंदा काकूचं? शोभत नाही ना. आपल्याला जाऊन बोला लागल. बोलाले बरोबर नाही ना. त्याला चंदा काकुले असं वाटते की एकटी एकच माय आहे बा हिची शीतलची. कोणी म्हणणार नाही, बोलणार नाही. मारलंय काय ना काही केलं काय. आता शीतल काही जास्त बोलत नाही, एवढी काही बोलणार पोरगी आहे नाही. ते हे शोभत नाही ना चंदा काकुले. पण नाही नाही, आपण काही रिपोर्टच देऊन देऊ त्याच्यावाला. त्या नलू काकुले म्हणलं मी रिपोर्ट देऊन देऊ म्हटलं आपण. दिसूनही नाही राहिली म्हणते ना शीतल. शीतल दिसून नाही राहिली म्हणते काल दुपारपासून. आणि नलू काकू म्हणे बा आता मी गेली तर.
नाही चंदा काकू लय जास्त करून राहिली अति झालं चंदा काकूचं आता मी सुरतले जाऊन भेटतो ना हे त्यावेळेला सासूले समजावून सांग म्हणतो नाही तर माईवाली बहीण मी घेऊन जातो म्हणतो त्या नलू काकुली म्हणा लागत आपली पोरगी आपल्या घरी घेऊन जाऊ काही ठेवू नाही त्याच्याजवळ काही गरजच नाही त्याच्याजवळ ठेवायची हा त्या रोशण्याजवळ मायले बोलू शकत नाही का 2 शब्द नानू काकुली म्हटलं ना मी शांभाऊ घरी आहे म्हटलं घेऊन जा म्हटलं त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणि द्या म्हटलं रिपोर्ट साराचा ते पोरगी गायब आहे म्हटलं तुम्ही इथं बसून काय करून राहिले जी म्हटलं तर हो म्हणते जातो म्हणते थांब म्हणते 5-6 वाजेपर्यंत थांबतो म्हणते 24 तासाच्या अंदर घेत नाही म्हणते केस म्हणते तर म्हणून काही मग थांबून नाही त्या मला समजून नाही राहिलं बाप्पा पोरगी गायब आहे आणि ठेवायला कायची वाट पाहिजे आणि कायची नाही तर काय माहित का बाप्पा एवढी मोठी आपली पोरगी गायब आहे आणि नलू काकू चुपचापच आहे हा फक्त बडबड करून राहिल्या होत्या शिवा देऊन राहिल्या होत्या श्याम काकू तुम्ही काहून ऐकून राहिले एवढे काहून चुपचाप आहे पोरगी काय काय ना शीतल दिसून नाही राहिली ना चला ना रिपोर्ट देऊन देऊ जाऊ द्या सुरतले काय करायचं काय नाही मी पाहत बसतो सुरतचं सुरतचे लई नखरे झाले इथं आपल्या घरची पोरगी काय आहे आणि त्या चंदा काकून तिने मारलंय म्हणते एक वेळा पहिले आणि कालही तिने चिमटे घेतले म्हणते तिला हाकलून दिलं म्हणते कायची वाट पाहून राहिल्या तुम्ही चला ना चला रिपोर्ट देऊन देऊ पाच बसू त्याचा माय ही पट येईन ना सुरतचं तरी चालत त्याचा माय वाईट येईन ना पाच बसीन मी मायाला काही बहिणीचा जीव घ्यायचा हे करायचं आहे का जीव गेला म्हणजे त्या पोरीचा मग काय करायचं अशी कशी चुपचाप राहीन जी मी माय पोरगी गायब असल्यावर चुपचाप राहणारी होय का मी माय पोरगी गायब आहे ना मी चुपचाप राहीन बा म्हणून यावेळेस चंदीले सोडतो थोडी सोडाले पोरीला पाठवतच नाही ना मी तिच्या घरातच पाठवत नाही तो जवाई जर अलग राहिले तयार असत तर माय पोरगी पाठवतो मी नाही तर का नाही मी पाठवतच नाही एवढं शांत आहे तुम्ही शीतल गायब आहे आणि म्हणता मी चुपचाप बसली असते का याचा अर्थ तुम्हाला शीतल कुठं आहे तर माहित आहे मग कुठं आहे शीतल आहे तिच्या भावजाईच्या घरी आहे चंदाच्या भावजाईच्या घरी आहे तिची भावजाई चांगली आहे बिचारी निर्मलाबाईनं ना तिच्या भावजाईनं ठेवलं तिले हे इले अद्दल घडवासाठी पाहू दे ना फिरू दे बयास मी फिरून राहिली तिच्या देखता माझ्या पोरीले पाहले फिरू दे तिले जेव्हा अद्दल घडन ना तेव्हा समजाले राहू दे ह्यावेळेस काही रिपोर्ट द्यायचा नाही आहे पण एक रिपोर्ट देऊ ना आपण काकू सारखी येते ना ती चंदा काकू मारणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट झाली ना माराले मारत असते काय तोंडानं बोलायचं मारत असते का जातो म्हणलं होतं मी बी रिपोर्ट द्यायलाच चालली होती मी पण हे निर्मलाबाईनं मला रोखलं ना निर्मलाबाईनं रोखाले त्याच्यामुळे थांबली आहे मी आता ठेवणार नाही ना शीतलले तिथं ते म्हणते ना बिलकुल ठेवायचं नाही म्हणते त्याला एकत्र त्याला अलग काढून देऊ म्हणते आपण काकू तुम्ही सरळ गाडीवर बसा मायावाल्या चला रिपोर्ट देऊन देऊ आपण तिने मारलं ना शीतलले त्याचाही रिपोर्ट देऊन देऊ आपण चला निर्मला काकूच्या मतानं काही ऐकू नका त्याचे रिश्तेदार होईना ते तर लपवायची गोष्ट करूनच गोष्ट इथपर्यंत सॉल्व्ह झाली पाहिजे हे तर काम करणारच आहे निर्मला काकूचं काय आहे नाही बरोबर आहे तुमचं वालं पण ते पोरगी आहे ना इथं त्या दयाच्या घरी त्या दयाबाईच्या घरी आहे ना मग रिपोर्ट कायचा देता गायब थोडी आहे आपली पोरगी आहे ना लपून आणि तिले मारलं तर मी म्हणलं होतं रिपोर्ट देतो बा म्हणून मी जाणारच होती त्या दिवशी पण हे पोट्टी ऐकली पाहिजे शीतल बदलली तर मग तिले एकतर आज आहे तिथं त्याच्याजवळ त्या रोशनजवळ ते ऐकली पाहिजे ना शीतली नाही हे बरोबर आहे काकू तुमचं शीतलीचं मेन आहे शीतलीच्या नावाचाच रिपोर्ट चालते आपला नाही चालत तिथं शीतलीच्या नावाचा ते जर मग तिनं जर केस टाकली ना आपण लागेच तिच्या मागं राहू पण तिनं केस टाकली तर तिथंच चालते तिचा बयान चालते का नाही आणि ते जर पलटली तर शीतल तसं नाही झालं पाहिजे इथूनच तिले काही सगळं काही सांगून हे करा लागन अहो बाई छाया म्हणून चुपचाप आहे मामी तिले मारलं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी बोलली तिले शीतलले का म्हणलं तू म्हणलं मारलं तर माझ्याजवळ सांगितलंही नाही आणि काही नाही चाल म्हटलं माझ्यासोबत रिपोर्ट द्याले तर लढे नाही आहे म्हणते रोशन चांगला आहे माझा सासरा चांगला आहे आणि ते माझी सासूस थोडीशी हे करून राहिली आणि ते रोशनीच्यानं करून राहिली रोशनी येऊन बसली तर अशी म्हणत होती मी म्हणलं त्या रोशनीचंही नाव टाकतो ना मी त्या नंदेचा आणि त्या सासूचा दोघाचाही रिपोर्ट देऊ म्हटलं तर नाही ऐकली ना ती पोट्टी मग आपण जाऊ काय करतो तिथं पोलीस स्टेशन मध्ये काय करशील तू सांग ते पोट्टी आपल्यासोबत आहेच नाही तर तिचं मन सारं तिकडं आहे ते पलटते ना मग त्यापेक्षा राहू दे ते निर्मला म्हणते ना त्याला वेगळं काढून देऊ तर मी थोडासा सपोर्ट करतो का आहे का नाही तर आणि काढून देतो त्याला तिथं ठेवतच नाही ना चंदी तेवर तर भरोसा ठेवत नाही आता मी चंदीच्या घरी तर पाठवतच नाही तिला आता जाऊ दे मग ती पोट्टी ऐकत नाही तर पण असंच मार खाणं बरोबर नाही ना पहिल्या वेळेसही मारलं दुसऱ्या वेळेस चिमटा घेतला म्हणते घराच्या बाहेर काढलं हे काय होय काय राहिले हे असं बरोबर नाही ते शीतलले समजून सांगा तुम्ही जातो ना मी आता त्या दयाच्या घरी लपून जातो मी कोणाला माहित नाही पडू देत चुपचाप जातो मी दयाच्या घरी आणि शीतलले भेटतो मी येऊ का मी नको येऊ तू राहू दे मीच जातो आणि भेटून येतो
माय पोरा नाही पूर्ण गाव पाहिलं बाई, मी नाही पाहिलं, माझ्या घरच्या माणसाने पाहिलं. तिची माय फिरून राहिली इकडं तिकडं. कुठं गेली बाई ही वाली? झाले अशी कुठं गेली ही पोरगी? दिसून नाही राहिली, काही नाही. इकडं वावराकडे पाहिलं पण ही पोरगी काही दिसून नाही राहिली. आता इकडं गोठणावर पाहतो बरं हाय का नाही. तर इकडं काय येईन बाई ते, इकडं नाही येईन. फालतूच वागली बाई मी तिच्यासोबत, तशी वागाले. तिने मारलं तर ठीक आहे, जाऊ द्या लागत होतं. आता मारलं तर मारलं. त्या दिवशी चिमटे नाही घ्या लागत होतं, चिमटे घ्याले. कायलेच घेतले मी चिमटेनं. खरंच ना मायवाल्या स्वतःवर ताबाच राहत नाही बाई. माय पोरीचा राग मी तिच्यावर काढाले बिनफालतू. आता जर ती सापडली नाही तर तिची माय आम्हाला फसवते बाई. सर्वे फसवाले. स्टेशन मध्ये रिपोर्ट नाही दिला पाहिजे म्हणून तर आम्ही लग्न करून दिलं. आणि आता जर लग्न झाल्यावर ते जर माय पोराले मले आणि माय जवायले टाकन, माय माणसाले टाकन बाई. ते संध्याकाळपर्यंत माय पोरगी भेटली तर बरं म्हणते, नाही तर मग सर्वेलेच टाकतो म्हणे मी बाई. आणि मी पाव फिरून गेली इकडं. अन्न तर कोण नाही बाई माय पोटात, कोण राहिले. कुठं गेली कुठं नाही तर बापा हे शितली कुठं गेली तर आमच्या जीवाले सारा घोर लावून दिला बाई. न बाई व शितले व लवकर ते पोरग तिकडं पाहून राहिलं, ते माणूस तिकडं पाहून राहिला, कुठंच नाही भेटून राहिली. मी जाऊन डबल टिबल जाऊन आली तिच्या मैत्रिणीच्या घरी, तिकडंही नाही बाई. देव्या देव्या रे देव्या. काहून बाई व लढून कोण राहिली? काय झालं व बाई? अहो लढून कोण राहिली? नी इकडं कोण फिरून राहिली तू वावरानं? मी येऊन राहिलो होतो कामाहून. माय 2 दिवस झाले मी बाहेर गावीच आहे. आता इथं बस थांबवली आपल्या गावाजवळ आणि इकडून येऊन राहिलो होतो. तू का इकडं काऊन लढत? काही झालं का तुझ्या भाऊजी सोबत? अरे भाऊजी सोबत नाही झालं रे देव्या. ते पोटी काय पाहिजे तर तिले काल दुपारून मी 2 शब्द बोलली तर देवाली चाललीच गेली घर सोडून. मला वाटलं तिच्या मायच्या घरी आहे पण तिथंही नाही आहे. ते कालपासून पाहून राहिलो, संध्याकाळपासून तिले भेटूनच नाही राहिली. तिची माय म्हणते आता रिपोर्ट देतो म्हणते, सर्वेल टाकतो म्हणते जेलात बाबू. जवायले बी मले बी माय पोराले आणि ते भाऊजीले टाकतो म्हणते. बिरबिर पाहून राहिलो आम्ही तिले पण ते दिसूनच नाही राहिली रे देव्या. बरं झालं तू आला तर. त्या ओळखीचे आहे ना रे बाबू पोलीस रे लय. त्या मित्र आहे ना पोलीस स्टेशन मध्ये. असन गावातच असन, तिच्या मायच्या घरी गी असन व ते. अशी कशी गायब आहे? काही लहानची आहे का ते पोरगी? कधीपासून गायब आहे? नाही रे बाबू, तिच्या मायच्या घरी नाही आहे. गावात कुठंच नाही आहे ते. तिच्या नातेवाईकाच्या घरी नाही आहे. मी पाहून थकली बाबू. कुठं गेली ना कुठं नाही तर ते पोरगी. मी तिला बोलली ना तर मला वाटलं मायच्या घरी जाईन पण ती तिथंही नाही गेली. मला काय करावं सुचून नाही राहिलं. मी पस्तावून राहिली आता. आपण बाई तुला पहिलेही म्हणलं होतं ना, मी तुला त्या दिवशी समजावलं ना, पोरी बारीच्या अंगावर हात नाही घालायचं. आता तू एवढी मोठी पोरगी आहे रोशनी आपली, तू तिच्या तरी अंगावर हात टाकतं का? मला एवढं सांग बरं. स्वतःची तू जन्म दिला त्या पोरीले, तिच्या तरी अंगावर हात टाकतं का तू? आता एवढी मोठी झाली तर. आणि तू सुनेवर हात टाकला, मग किती मोठी गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतरही तू अजून तिने बोलली म्हणतं. बोलली ना, मग ते कुठं गेली? कशी काय गेली ते? असं घर सोडून झालं नाही पाहिजे तिनं. मी खरं सांगू का तुले देव्या, मी ना तिले चिमटे घेतले काल आणि तिले काही जाय म्हटलं लय जोरात ओरडली तिच्यावर आणि तिच्या अंगावर धावली होती. मी तिला असं वाटलं का मी तिले मारीन म्हणून धाकानं ते चालली गेली घर सोडून. मला वाटलं आता हिच्या मायच्या घरी जाते म्हणून निष्काळजी होती. मला माहित नव्हतं ते कुठं गेली तर. माय भिंतो आता काय बोलू बाई तुले, काय बोलू? तुझीच गलती आहे व त्या पोरीले तू काय लेस दिले. आता काय करावं? चाल घरी चाल. एवढ्या उन्हात ना जेवली नाही म्हणतं एकही घास पडून जाशील तिले पाहता. तुले कशानं काही होऊन जाईल. पाहू आपण काय करायचं तर. जाऊ दे, तिच्या मायली रिपोर्ट द्यायला जाते तर पाहू काय करायचं काय नाही तर. जे होईल ते होईन. आता चाल घरी चाल. एवढ्या उन्हात नको फिरू, चाल. अरे पण ते फसवणारे माय पोराले मले टाकणारे जेलात. ते पोरगी भेटली नाही तर देव्या. काय करायचं तर पाहू आपण. चाल घरी चाल. तुला कशानं काही झालं म्हणजे? एवढ्या उन्हात हालत पाय तू ते घामेजली सारी. चेहरा कसा? रडणं बंद कर. चाल पहिले घरी चाल बरं. भाऊजी सोबत बोलतो. भाऊजी कुठे आहे? भाऊजी पाहून राहिले तिले, त्या पोरीले पाहून राहिले भाऊजी. ते नाही जेवले रात्रीपासून. चाल घरी चाल. आपण पाहू काय करायचं. तू देऊ दे तिच्या मायले रिपोर्ट द्यायचा आहे ना. देऊ दे. पाहिलं तू ना, देऊ दे. चाल काय होते पाहत बसू नंतर. तुझं वागणं बरोबर नाही बाई. तू बरोबर नाही वागली.
त्या पोरीसोबत बरोबर वागली नाही. तुला सुधारले पाहिजे स्वतःले. त्या पोरीसोबत या व्यवहार सुधारवाले पाहिजे. तू ना हे अशी वागली नसती ते पोरगी काय गेली असती घर सोडून. काय हो बाई तू चंदाबाई, चाल घरी चाल. हे चुकलं बाई, मेन म्हणजे तू हे चुकलं. चुकलं ना रे बाबू मायवालं. आता नाही करीन, फक्त एकदा ती पोरगी सापडली पाहिजे. सापडन ना. कुठं जाणार आहे ती पोरगी? सापडन ना. रडणं बंद कर फक्त, चल घरी चाल. जेवण खाऊन कर थोडीशी. घे पाय बाई त्या पोरीले. माई पोरगी करत होती न ले पाय. हाय ना ती पोरगी बरोबर आहे. नाही हो, मला तिले पाहिल्याशिवाय गमतच नाही होता. तो नाही केलं तरी पण आली बाई तिले भेटाली मी. मला बरंच वाटून नाही राहिलं होतं. बरं वाटाले आता पाहिलं ना माझ्या डोळ्यानं. जीवात जीव आला बाई. मी आता नाही राहू देत बाई माय पोरीले. तिथं राहूच देत नाही. नाही राहिली जन्मभर माय पोरगी माझ्या घरी तरी चालत. तिचं दुसरं करून देईन यार त्यासोबत सोडून मी. पण नाही का तिथं जाऊ देत नाही मी. पहिले तरी दुसरं करा लागते व. त्या पोरीचं मन त्याच्यात आहे ना. काय बापा तू नलू काय बोलत तर. बोलाले थांब ना. देऊ ना त्याला अलगच काढून देऊन राहिलो ना. बाई माय पोरीले मरासाठी ठेवू का बाई तिथं मी चंदीच्या घरी. तो जर जवाई अलग राहिले तयार नसला म्हणजे काय करू मी. मला नाही बापा तिच्यावर भरोसा. कालच म्हणे तो अलग घेऊन राहतो म्हणून बायकोले. सूरजनं समजावलं त्याले. अलग घेऊन राहतो म्हणे तो. ठीक आहे ना, अलग राहिले जर तयार असेल तर मी पाठवीन माझ्या पोरीले. नाही तर मी कायले पाठवी. राहीन ना जी अलग जी. राहीन ना नलूबाई आता अलग. रोशनले जॉबही लागला आता. बाई रोशनजीले जॉब लागला आता तर आम्ही अलग राहू आता. सूरज दादाही आला होता रात्री इकडं 10 वाजता. तर तो भेटला मले सूरज दादा म्हणे तसा. ठीक आहे ना मग राही ना अलग. मी सपोर्ट करतो काही. सपोर्ट कराले. लागला जॉब तर मी करतो सपोर्ट. त्याच्या जवळ गाडी नाही ना आई व रोशनजी जवळ. तर हे सूरज भाऊची गाडी देतो म्हणे रात्री म्हणे. माईवाली गाडी मी देणार आहे म्हणे एखादी महिना. त्याच्या जवळ गाडी नाही आई. काय ना बाप्पा कोणतं गामाट आहे या चंदीले. एक साधी गाडी तर नाही आहे जवळ गाडी राहिले. गाडी तर पाहिजे होती स्वतःची. किती दिवस दुसऱ्याची चालवण व. चालवाले स्वतःची गाडी नाही. त्यावाल्या जवळ पोरीला एखादी गाडी नाही घेऊन दिली ह्या चंदीनं. गाडी घेऊन द्याले. आणि घमंड पाहतीले दुनियाभराची. जसं काही पोरासाठी एखादी राजकुमारीच आणत होती आणत राहिले. त्या चंदीले म्हणून काही फायदा नाही हो. आता ते वागून नाही राहिली सुधी. ते गोष्ट वेगळी आहे. पण या नाही लय गड्ड्यात आणलं रोशननं. तिकडं राहत होतं का नाही बाहेर गावी. तिकडं लय गड्ड्यात आणलं. पाठवे नाही तर काय व. दोघे नवरा बायको कामाले जाय ना. त्याले शिक्षणाची पैसा पाठवे शिक्षणासाठी. पण ते पोट्टात वाईट संगतीत लागलं होतं. दारू मारू पे इकडून तिकडून आणलं त्याले. आई न त्याच्यावाला गड्डा बुजवला. ते पैसे दिले त्याचे. ते त्याच्याच्यानंच माग आहे त्या पोराच्यानं. आता सुधारलं बाई ते पोरग. आता हे चंदीले सून नाही आवडत तिची हे शीतल. म्हणून नाही आहे त्याच्याजवळ गाडी. नाही तर काही गाडी काही घेऊन नसती दिली काही त्यानं. हो जी निर्मलाबाई बरोबर बोलत आहे. माय बापाले लय गड्ड्यात आणलं पहिले यानं रोशननं. बरं जाऊ द्या म्हणा ते. पण आता आपले काव्याचे बाबा कधी येते कधी नाही. तर आज तर आले नाही पाहिजे बाई काव्याचे बाबा. आज येणार नाही म्हणा ते. येणार गिणार नाही. नाही तर मग घेऊन जाऊ का मा बहिणीच्या घरी ठेवतो. इले शीतलले. आता माय घरी रोशनी आहे तिथं माहीत पडत. इले माय घरी ठेवू का. मी घेऊन जातो ना. नाही तर कोण येणार आहे माय घरी पाहिले. आता जवाई थोडी येणार आहे. नेतो ना माय पोरीने माय घरी. हो मग तसं कर. शीतलले त्या घरी घेऊन जाय लपून. तसंही बी रोशनले गिशनले तर माहीतच आहे आता. फक्त चंदीलेच नाही माहीत. आणि चरण भाऊले नाही माहीत. तसं कर मग. पोरगी ती काय आणि चंदाबाई वावरानं पाहून राहिली. काव्याचे बाबा आले बी एवढ्या लवकर. मी म्हटलं आज येणार नाही खरं. कशी काय आली बाई. कायचे नाटक होईये काय होईये. हे पोरगी तर आपल्या घरी आहे. हिची माय इथंच आहे. आणि निर्मलाबाई तुम्ही बी इथंच आहे. आणि आपली बाई चंदाबाई तिले वावरानं पाहून राहिली. लढून राहिली बोडून राहिली. ते दमपूत झाली. उन्हात अनात. ते गई वही झाली ते सारी. आणि तुम्ही इले कस काय इथं ठेवलं. तिला सांगितलं काऊन नाही. काही आहे म्हणून पोरगी बरोबर. आणि निर्मलाबाई तुम्ही इकडे गोष्टी करून राहिल्या. माय बहीण तिकडे पाहून राहिली वावरानं. आता काय करावं बाई. मंदातच आले बाई हे देवीत असतं. यायले माहीत घेत पडलं ते बहिणीकडूनच होणार आहे. शेवटी रक्ताकडूनच धावते. आजी देवीदास हे आत्ता सापडली पोरगी. आता नाही काय हे शेजारचं ते गाव नाही का बोरगाव. तर तिथं ते मैत्रिणीच्या घरी गेली होती. ते तिकडं रागात तिची मैत्रीण होती ना. तर तिकडं गेलती. आताच सापडली आम्हाला. आम्ही आणलं तिला आता पकडून. येतच नव्हती.
येता येता तिले ताण लागली तर तुमचं घर जवळ आहे का नाही, तर इथं आणलं मग तिले पाणी गिनी प्याले. ही आता सापडली आम्हाला. बरं झालं बाप्पा निर्मलाबाईनं काहीतरी आयडिया लावली, नाही तर मला जोडपे खा लागले असते आता. हो ऐकून नाही राहिली होती, हे पोरगी ऐकून नाही राहिली होती शीतल. तिले घरी चाल करून राहिलं होतं का नाही, तर ते ऐकून नाही राहिली होती. तिले मग पकडून आणलं आम्ही इथं. आता पाणी गिनी दिलं तिले थोडंसं, आता समजाव केलं तिले. तर ते म्हणते अलग राहायचो म्हणते, मी तिथं राहत नाही म्हणते बाईजवळ, आपल्या चंदाबाईच्या घरी राहत नाही म्हणते. तर ठीक आहे म्हणलं आम्ही, मग अलग राहा लागेल दोघे जण, नाही का जी? काव्याचे बाबा बरोबर आहे का नाही? पण मग त्या चंदाबाईला तर फोन करा लागत होतं तू ना. ते भर उन्हात फिरून राहिली ना, तिले कशानं काही झालं तर चक्कर की आला असता. ते जेवली नाही खाई नाही, ते भाऊजी बी तसे याच्यात आहे टेन्शन मध्ये. तुला फोन करायला काय झालं? फोन कर तिले फोन कर. तर जाणारच होतो ना आम्ही चंदाच्या इकडं, चाललोच होतो ना. पण हे पोरगी जात नाही म्हणते तिथं, ते इले तिच्या मायच्या घरी पाठवून देतो आणि चंदासोबत बोलतो म्हटलं, 2 गोष्टी सांगतो आता अजून तिले समजावून. यायले दोघाली वेगळं काढून द्यायचं आहे आपल्याला. ते राहत नाही म्हणते पोरगी, तिची माय ठेवत नाही म्हणते. हे पोरगी अलग राहिले तयार आहे, जाऊ द्या राहू द्या, आपल्याला काही नाही आहे. दोघं नवरा बायको सुखानं राहू. माया भासानं ती पोरगी काही फरक नाही पडत. पण ते बाई एवढी टेन्शन मध्ये आहे म्हणून म्हणलं मी, राहू दे ना वेगळं राहते तर. तिच्या मायले नाही पाहिजे ना एकत्र, तर ठीक आहे ना. मग ठेवा त्याले दोघाले अलग ठेवा, असं काही नाही. मी सांगून येतो मग बाईली. म्हटलं बाई हे देवीदासही म्हणतात आले, इले कम से कम त्या घरी नेलं असतं, त्याच्यानंतर जरी आले असते तर बरं झालं असतं. थोडंसं अजून चंदाले फिरू दिलं असतं, फिरू द्या आले. काय बाई हट, यायनं सारं हेच करून टाकलं बाई. कराले जाऊ दे पडू दे, माहीत पडलं तर मी घेऊन जातो आता माया पोरीले. नुसतं लपून थकून गेलती बापा मी. जाऊ दे आता, माहीत पडलं तर माहीत पडलं. पण आता कम से कम तिले बोरगावले होती म्हणून तिच्या मैत्रिणीच्या घरी हेच सांगजो. नाही तर त्या दयाले रट्टे पडन पण बिनफालतू, ते बिचारी मंदात पडन, यायच्यावाल्या बिनफालतू मंदात पडाले, तसंच सांगजो. नाही तर तिले झोड पण बाई वाला देवीदास. नाही दयाबाईले कायले बोलणे बसू देऊ बाई माया पोरीच्यानं मायाच्यानं. माया पोरीले ठेवलं त्याईनं तेच तर लय झालं. नाही तू जसं म्हणतो ना तसंच सांगेन मी, बोरगावलेच होती म्हणेन माय पोरगी मैत्रिणीच्या घरी, तसंच सांगू सर्व्याजणी. आता काय नाही माहीत तर पडलंच आहे आता. जाऊ दे ना आता, सर्व्याच इकडं माहीत पडल. जाऊ द्या मी काही दयाबाईले थोडी बोलणे बसू देणार आहे. एवढ्या अंगणीनं माया पोरीले बाई किती सखी ननद असूनही बी तिनं लपून ठेवलं. मी कसं काही त्याईले बोलणे खाऊ देऊन मार खाऊ देऊ? नाही मी घाबरलीच होती बाई, थोड्या वेळसाठी घाबरलीच होती. आता काय बोलावं काय नाही सुचतच नव्हतं मला. बरं झालं निर्मलाबाई तुम्ही गोष्ट सांभाळली. मला माहित नाही बाई माझ्या तोंडात काय आलं ना काय नाही. जे आलं ते बोलून दिलं बाप्पा. हे पोरगी म्हणे मला एक वेळा मैत्रिणीच्या घरी जातो बोरगावले. हे वाली एक वेळा गेलती ना ते वाढदिवसाले, बस स्टॉपवर विचारत होती तर तेच माझ्या लक्षात आलं. मी तसंच म्हणलं बाई. नाही चांगली गोष्ट झाली ना. गोष्ट तर तू आगोट्यात आणली. बरं मी घेऊन जातो शितलीले आता घरी. आणि तू चालतं काय, तू बसतं काय इथं? नाही सुरतले सांगतो ना, मी सांगतो सुरतले का असं सांगतो बा म्हणून. मी जातो ना घरी आता. चालो बाई शीतल घरी, चाल बरं चाल. बाई माय पोरीच्या जीवनाचा सारा धिंगाणाच झाला बाई. अगाऊ दिलं बाईच्या माताना ऐकून मी लग्न करून. आता अलग राहिल्याशिवाय पाठवतच नाही ना इले मी पाठवाले. हो तू जसं म्हणशील तसंच कर लागेस. जाय त्या पोरीला घेऊन जाय, थोडंसं झोपाले गेला. त्या दयाच्या घरी झोपली नाही म्हणते ते पोरगी, रात्रभर रडत होती म्हणते. नवीन घरी झोपही येत नाही ना, जाय तिले घेऊन.